नमस्कार दर्शक हो. सोलापूर जिल्ह्यात अहिल्यानगर, पुणे तसेच 3 जिल्ह्याची वरदायिनी ठरलेले उजनी धरण यंदा भरतंय का नाही अशी परिस्थिती, कारण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना -30% असलेले धरण 50%च्या घरात गेल्याने किंचितसा दिलासा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. अशातच दुष्काळी परिस्थितीमुळे कॅनलमधून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पिकांसाठी होत आहे. पुढील अपडेट पाहण्या अगोदर आपणास एक विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातमीला निश्चितपणे एक लाईक करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला सर्वच अपडेट मिळत राहतील. तर कालपासून वीरमधून नीरा नदीमध्ये जो सकाळी विसर्ग 5737 क्युसेकचा सोडण्यात आलेला होता, तो पुन्हा 1100 क्युसेक्स केला. मात्र दुपारी काल 12 वाजल्यापासून नीरा नदीपात्रामध्ये वीर धरणातून सोडलेला विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. तर नीरा खोऱ्यातील भाटघर धरणावर 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून भाटघर धरण हे 50.31% भरलेले आहे. नीरा देवधर वर 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 58.34% हे धरण भरलेले आहे. तर गुंजवणी धरणावर 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे धरण 60.25% भरलेले आहे. तर वीर धरणावर 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे धरण 100% भरलेले आहे. या 4 धरणात एकूण 30.300 TMC सध्या पाणीसाठा असून तर याची टक्केवारी 4 धरणांची मिळून 62.70% झालेली आहे. तर उजनी धरणाची अपडेट आता आपण पाहूया. उजनी धरणामध्ये येणारी आवक ही सध्या कमी झालेली आहे. ही आवक ही 8177 क्युसेक्सने सुरू असून उजनी धरणातून कोणत्याही प्रकल्पात पाणी सोडले गेलेले नाही सध्या. तर उजनी धरणाची टक्केवारी 49.37% झाले आहे. याचाच अर्थ जवळपास हे धरण 50% पूर्ण झालेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे धरण जवळपास 44% कमी आहे. गेल्या वर्षी 94.30% आजच्या तारखेला धरण भरलेले होते. पुढील ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बातमीला निश्चितपणे एक लाईक मात्र अवश्य करा.